नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र विरुटकर. माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत. मित्रांनो, आपण सोयाबीन व्यवस्थापनामध्ये सुरुवातीपासूनचं नियोजन आपण आपल्याला दिलं होतं आणि यावेळेस आपली ही तिसरी फवारणी असणार आहे या सोयाबीनवरती. तर तुम्ही बघू शकता, हे बेडवरती सोयाबीन आहे, जे 3 फूट आपण 2 सऱ्यातील अंतर ठेवलेलं होतं. ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण हे बेड काढून घेतलेले होते आणि एवढ्याही पावसाळी परिस्थितीमध्ये आपला वर्धा जिल्हा आहे. वर्धा जिल्ह्यात यावर्षी खूप अतिवृष्टी झाली आणि अशाही पावसाळी परिस्थितीमध्ये आपलं सोयाबीन तुम्हाला बेडवरती एकदम सुटसुटीत दिसतं आहे, एकदम भरगच्च दिसतं आहे, जबरदस्त दिसतं आहे. तर मित्रांनो, याचं नियोजन आपण 2 फवारणीपर्यंतचं सुरुवातीपासूनचं संपूर्ण बघितलं होतं. आता आपण तिसऱ्या फवारणीमध्ये मित्रांनो, आजच आपली फवारणी चालू करायची आहे. तर त्यामध्ये घेतलं आहे आपण अळीनाशकामध्ये विटारा प्लस. मित्रांनो, विटारा प्लसमध्ये आहे, तुम्ही बघू शकता, नोवानुरान 5.25% आणि इमामेक्टिन बेन्झोएट 0.9%. या कंटेनमधलं मार्केटमधलं कुठलंही तुम्ही अळीनाशक घेऊ शकता. आपण बूस्टर कंपनीचं विटारा प्लस घेतलं आहे. तर हे उत्कृष्ट असं अळीनाशक आहे, जबरदस्त असं अळीनाशक आहे. रासायनिक संरचनासुद्धा याच्यामध्ये जबरदस्त असल्यामुळे आपण याला सर्व प्रकारच्या अळीसाठी हे विटारा प्लस उत्तम असं अळीनाशक आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण झेप घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, झेपमध्ये काय काय कंटेन आहे. 10 ml प्रतिपंप घेतला आहे आपण. झेपमध्ये नैसर्गिक ॲमिनो ॲसिड, हायड्रोलायझम प्रोटीन प्लस कार्बोहायड्रेट. झेप हे नैसर्गिक द्रव्यापासून बनवलेले उत्कृष्ट असे संप्रेरक असून यांचा बहुउद्देशीय उपयोग होतो. झेप वापरण्याचे फायदे: कळ्या व फुलांची संख्या वाढते, फुलगळ कमी होते, फळांची गुणवत्ता जसे फळांचा आकार, वजन, रंग, चकाकी वाढते, झाडांना शक्ती प्रदान करते. त्यामुळे पीक वातावरणातील बदल जसे कमी पाऊस, जास्त पाऊस, थंडी, गरमी, किडींचा उपद्रव इत्यादींना संवेदनशील असे हे बनवलेले उत्कृष्ट असे ॲमिनो ॲसिडपासून बनवलेले आहे. सर्व पिकांसाठी पीक फुलोरा व फळधारणा अवस्थेमध्ये असताना 100 मिलीलिटर पाण्यात 75 ते 100 ml 1 किंवा 2 वेळेस फवारल्यास चांगला परिणाम दिसून येतो. हे आपण एक उत्कृष्ट प्रकारचं झेप घेतला आहे. त्यानंतर मित्रांनो, घेतला आहे बुरशीनाशक. कारण गेल्या वर्षी आपल्याकडे थोड्याफार प्रमाणामध्ये बुरशीनाशक का असेना आणि या तिसऱ्या फवारणीपासून आपण बुरशीनाशक घ्यावं असं एक मला तरी वाटते आणि आपल्याला घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये हेक्झाकोनाझोल 5% EC फॉर्ममध्ये आहे मित्रांनो. आणि या तीनही औषधीसोबत आपण घेतलेलं आहे IMCचं ॲक्टिवेटर. हे स्टिकर, स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर प्लस सिलिकॉन आहे. तेलवर्गीय पिकामध्ये ॲक्टिवेटर हे खूप जबरदस्त असं काम करते, कारण त्याच्यामध्ये सिलिकॉन आहे आणि सिलिकॉन हे तेलवर्गीय पिकासाठी भरण्याच्या वेळेससुद्धा सिलिकॉनची कमतरता जेव्हा पडत असते त्यावेळेस सिलिकॉनची कमतरता दूर करते. अशा प्रकारे आपण विटारा प्लस, झेप, सुखई आणि ॲक्टिवेटर या 4 औषधाची आपण फवारणी केलेली आहे. ॲक्टिवेटर सर्वच फवारणीमध्ये आपण वापरलेला आहे. मित्रांनो, ॲक्टिवेटरबद्दल सर्व शेतकरी जागरूक आहे, त्यांना माहिती आहे. कारण हे जेवढेही रसायन आपण या फवारणीमध्ये वापरणार आहोत त्याला ॲक्टिव्ह करते. पानाच्या मागच्या बाजूला तुम्ही बघत असाल, आपले पानं किती जबरदस्त आहे. अजून कुठल्याही प्रकारचा रोग तुम्हाला इथं दिसणार नाही, कारण सुरुवातीपासून आपण नियोजन दिलेलं आहे.
ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची अजूनसुद्धा वाढ झालेली नसेल त्यांनी आपल्या चॅनलवरचा मागचा व्हिडिओ बघून नियोजन करावे. तुम्ही बघू शकता आपण सुरुवातीपासूनचं या शेतातलं बेड काढण्यापासून तर सोयाबीन निघण्यापर्यंतचं संपूर्ण व्यवस्थापन आपण देणार आहोत. तुम्ही बघू शकता फुटव्यांची संख्या आणि हवासुद्धा खेळती राहते आणि नियोजनसुद्धा व्यवस्थित करता येते. किंवा एवढ्या पावसाळी परिस्थितीमध्ये बघा सोयाबीनच्या शेंगा किती सुरुवात झालेली आहे. कुठल्या प्रकारचा तुम्हाला रोग दिसणार नाही. फवारणी व्यवस्थापनसुद्धा व्यवस्थित करता येते आणि बघा फुटव्यांची संख्या किती जबरदस्त तुम्हाला दिसत आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद.